विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे प्रशासनाकडून काम सुरू। करमाळा प्रतिनिधी। जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गावर गेल्या कित्येक महिन्यापासून जीवघेणे खड्डे पडलेले होते। या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांचे प्रवाशांचे आर्थिक नुकसान तसेच वाहनांची तोडमोड, मानसिक त्रास व बऱ्याच प्रवासी नागरिकांना जीवाशी मुकावे लागले आहे। याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाकडून खड्डे बुजवण्यासंदर्भात करमाळा येथील बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिला होता व या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाने गेल्या 2 महिन्यापूर्वी काही प्रमाणात का असेना खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले, परंतु त्यावेळी खड्डे बुजवले नाममात्र, परंतु अपूर्ण खड्डे बुजवले। यावेळी महामार्गावरील खड्ड्यांनी महाकाय असे स्वरूप धारण केले होते, त्यामुळे बऱ्याच जणांना आपल्या जीवाशी मुकावे लागले। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के यांनी आक्रमक पवित्रता घेत संबंधित बांधकाम विभागाला सज्जड दम भरला। तसेच प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनीही स्थानिक पातळीवरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या भूमिकेतून स्थानिक प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव आणल्यामुळे व प्रहार जनशक्ती संघटनेकडून नागरिकांनी ज्या आशावादने पाहिले तसेच संबंधित रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमधून येत असलेल्या प्रतिक्रिया यांचा विचार व प्रशासनावर परत एकदा आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणला गेला। त्याचाच परिपाक म्हणजे संबंधित रस्त्याचे काम आता प्रशासनाने हाती घेतले आहे, परंतु मागील वेळेस ज्याप्रमाणे प्रशासनाने तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले होते तो प्रकार परत एकदा नाही झाला पाहिजे। त्यामुळे संबंधित महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याच्या संदर्भात प्रहार स्वतः जातीने लक्ष देऊन व त्या ठिकाणी उपस्थित राहून सदरील काम प्रशासनाकडून करून घेणार आहे। अशा प्रकारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, युनुस पठाण, सागर पवार, प्रवीण मखरे, नामदेव पालवे, सोमनाथ जाधव, जनार्दन गवडे, प्रवीण मत्रे यांनी सांगितले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।